नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला वाल्याच्या शेंगापासून चिप्स बनवून दाखवते. पहिल्यांदा हा व्हिडिओ यूट्यूबला सुद्धा नसेल आणि आश्चर्यचकित म्हणजे शेंगापासून चिप्स बनतात हे पहिल्यांदा व्हिडिओ आहे. नक्की पहा आणि बघा किती मस्त असे कुरकुरीत होतात, खायला चटपटीत असे. नक्की करून बघा. आता या ठिकाणी वाल्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. शेंगा घेताना मोठ्या साईजच्या घ्यायच्या, बारीक साईजच्या घेऊ नका. आपल्याला चिप्स बनवायचे आहेत आणि शिरा काढून अशा निवडून घ्यायच्या आणि बिया याच्या घ्यायच्या नाही आपल्याला हे. आणि फक्त आपल्याला हे असे जसं भाजीला बनवतो तसे हे आपल्याला निवडून घ्यायचे. अशा प्रकारे तोडून घ्यायचे शेंगा आणि मोठे ठेवले तरी चालेल, काही हरकत नाही. कारण बटाट्याचे चिप्स आपण नेहमीच खातो, ते वेगळा प्रकार आहे, काहीतरी युनिक आणि करायला खूप चटपटीत आहे. मी नेहमीच करते, दरवर्षी करून बघा. अशा प्रकारे हे पूर्ण निवडून घेते आणि आतल्या बिया घ्यायच्या नाही आपल्याला. आता इथे पाहू शकता, अशा प्रकारे मोठ्या साईजचे असे तोडून घ्यायचे. इथे झालेले आहे शेंगा निवडून बघा. अशा प्रकारे आवडीप्रमाणे शेंगा ठेवा आणि सोले बघा काढून घेतलेले आहे. दुसऱ्या भाजीसाठी वापरते मी, सोल्याचा इथे वापर करायचा नाही. आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते पाणी कमी जास्त करू शकता, असं काही नाही पाण्याचं प्रमाण. आणि मीठ टाकून घ्यायचं नाही, शेंगा पूर्ण त्यामध्ये टाकून घ्यायच्या गरम पाण्यामध्ये. आणि इथे पाहू शकता मी शेंगा यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता फक्त 1 ते 2 मिनटासाठी हे शेंगा शिजून घ्यायच्या. झाकण ठेवते मी, कारण आपल्याला जास्त शेंगाचा गाळ करून घ्यायचा नाही. झाकण ठेवून शिजून घेते फक्त 1 ते 2 मिनटासाठी, गाळ करून घ्यायचा नाही. परत एकदा सांगते मी, शेंगा खूप लवकर शिजल्या जातात. आता पाहते झालेले आहे बघा. अशी उकळ आली म्हणजे काढून घ्यायची आणि झाकण न ठेवता शिजून घेऊ शकतो आपण, असं काही नाही. झाकण ठेवूनच हे परत एक वेळेस आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. अजून झालेल्या नाहीत, कडकच आहेत. 1 ते 3 मिनटासाठी, कमी जास्त फक्त 5 मिनटाच्या आतमध्ये हे शेंगा काढून घ्यायच्या, जास्त शिजून घ्यायच्या नाही. परत एक वेळेस पाहते, आता झालेले आहे ते शेंगा. इथे पहा, सहज तुटते आणि नरम पण झालेली आहे आणि ट्रान्सपरन्सी थोडीशी अशी नरम झालेली आहे शेंगा. आता इथपर्यंत. आता गॅस बंद करून टाकलेला आहे. काढून घेते मी शेंगा. अशा प्रकारे बघा, गाळ पण झालेला नाही. इथे दिसते तुम्हाला, शेंगाचा गाळ करून घ्यायचा नाही, जास्त शिजून घ्यायचे नाही. इथे अशा झाऱ्याने हे काढून घ्यायच्या चाळणीवर. अशा प्रकारे इथे बघा, पाणी जेणेकरून सगळं असं निथळून जाते. पाणी झाऱ्यावर असं काढून घ्यायचे एका चाळणीमध्ये. इथे बघू शकता किती छान. आता कॉटनचा कपडा घेतलेला आहे, फॅनखालीच वाळून घेते मी. कडकडीत उन्हामध्ये गरज पण नाही, रात्रभर फॅनखाली वाळून घ्या, सकाळी उन्हाला टाकू शकतो आपण. आता हे जसे आपण चिप्स वाळायला घेतो तसंच हा प्रकार आहे, काहीच अवघड नाही. असे वाळून घ्यायचे. हे कॉटनच्या कपड्यावर मी टाकलेलं आहे, इथे पाहू शकता. गरज पण नाही उन्हामध्ये वाळवत बसायची, फॅनखाली मस्त आरामात सुकून जातात आणि सकाळी ऊन द्यायचं कडकडीत अशा प्रकारे. आणि आता इथे पाहू शकता किती छान असे वाळून घेतलेले आहेत मी रात्रभर आणि सकाळी ऊन दिलेलं आहे कडक असं. आणि पहा, जवळून दाखवते किती छान दिसत आहेत असे चिप्स शेंगाचे. जसे बटाट्याचे चिप्स करतो तशीच पद्धत आहे. आता आपल्याला हे तळून घ्यायचे एका कढईमध्ये. तेल मी जास्त टाकत नाही इथे, जेवढं लागेल तेवढंच आपल्याला हे गरम करून घेते मी तेल. तेलाचा जास्त वापर करायची गरज नाही. सहज खूप कमी तेलामध्ये हे तळल्या जातात. आता तेल थोडंसं कडकडीत होऊ द्यायचं आणि इथे बघा, इथे किती छान फुलले गेलेले आहेत बघा. इथे पाहू शकता किती छान असे चिप्ससारखे झालेले आहेत तळून. जसे बटाट्याचे चिप्स आपण तळून घेतो तसेच तळून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवर. इथे पाहू शकता किती छान. आता परत एक वेळेस असे दाखवते मी. गॅस अजिबात वाढवायचा नाही. तेल थोडंसं छान गरम करून घ्यायचं, जेणेकरून लवकर तळल्या जातात आणि थोडंसं खायला करवटपणा लागतो. शेंगा आहेत कारण आपले हे बटाट्याचे चिप्स नाही. चाट मसाला, थोडंसं लाल तिखट वगैरे त्यामध्ये टाकून खाल्ले तर खूप छान. इथे झालेले आहेत चिप्स तळून अशा प्रकारे बघा. नक्कीच. आणि वाळवणाचा पदार्थ आहे, वर्षभर साठवून ठेवू शकता, काहीच होत नाही, खराब अजिबात होत नाही. तर इथे पाहू शकता. आता मीठ टाकून खायला घेते, नक्कीच आवडतील तुम्हाला. करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.